दिनांक 24 ऑगस्ट 2024 भारतीय हवामान खात्याने धुळे जिल्ह्यात शुक्रवारी रेड अलर्ट तर शनिवारी येलो अलर्ट जाहीर केलाय। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। विशेषतः साक्री तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे पांझरा, जामखेडी, मालनगाव प्रकल्पातून पाण्याचा एवा सतत वाढतच आहे। तसेच निम्न पांझरा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने पांझरा नदी पात्रासह इतर नदी नाल्यांना पूर आलेला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पांझरा नदीपात्रास भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार अरुण शेवाळे तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने तसेच वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा एवा वाढत असल्याने अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असून पुढील काही तासात विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका तसेच पोलीस प्रशासनास नदीकाठच्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तसेच नदी नाल्याच्या ठिकाणी आवश्यक बॅरिकेड्स लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात। त्याचप्रमाणे नदी नाल्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.